काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस नेते नसून आरएसएसचे एजंट आहे अशा शब्दात बंटी शेळके यांनी ताशेरे ओढलेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंटी शेळके यांना त्यांच्या वक्तव्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती। यावर बंटी शेळके यांनी प्रतिक्रिया दिली तर माझ्या प्रचारादरम्यान नाना पटोले कधीही आले नव्हते। प्रियंका गांधी प्रचारासाठी आल्या होत्या तेव्हा नाना पटोले कुठे होते असा सवाल देखील बंटी शेळके यांनी विचारलाय। 2019 मध्ये जे आहे फक्त मी 4000 मतांनी निवडणूक हरलो होतो। 4000 मतांनी निवडणूक हरल्यानंतर पण सन्माननीय नाना पटोलेजी आरएसएसचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे 3चं पॅनल जे बनते त्या 3च्या पॅनलमध्ये सुद्धा 4000 मतांनी हरलेल्या बंटी बाबा शेळकेचं नाव सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं। नाही नेमकं म्हणजे हेच आहे की ज्या पद्धतीने जे आहे बरेचशा म्हणजे चाय से ज़्यादा खिटली गरम रहती है। सन्माननीय नाना पटोलेजी सन्माननीय न म्हणता सन्माननीय आरएसएसचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे मला शोकॉज नोटीस जो देण्यात आला तर काही लोकांनी 40 से ज़्यादा खिटली गरमचे जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखर नव्हतं व्हायला पाहिजे। तर ठीक आहे, आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण जे या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवायला पाहिजे होतं। तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्हाला हे जाहीर केलं। सन्माननीय आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे आरएसएसच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्माननीय नाना पटोलेजी ठीक आहे आपण नाही आले, आरएसएसचे एजंट नाना पटोलेजी सन्माननीय आपले नेते कुठे होते?